नितीन भुतडा संघर्षातून फुललेलं नेतृत्व. राजकारणात द्वेषाला द्वेष हे उत्तर असू शकत नाही. विरोधकांनाही आपल्या स्वभावानं आपलंसं करण्याचं सामर्थ्य स्वतःत निर्माण करणारा नेतृत्वाचा धनी बनतो. त्याचा प्रत्यय राजकीय क्षितिजावर अल्पावधीत कर्तृत्व गाजवणाऱ्या भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या राजकीय प्रवासातून येतो. जिल्ह्याच्या एका टोकावरील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ तसा राजकीय धोरणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. हा मतदारसंघ तसा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्या उपरही भुतडा यांनी या मतदारसंघावर स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी छाप सोडली. मुळात राजकारणात तुमच्या जातीची लोकसंख्या किती यावर तुमच्या राजकीय यशाचं मूल्यमापन केलं जातं. मात्र स्वतःची जात अल्पसंख्याक असतानाही जो केवळ कर्तृत्वाने आपली राजकीय उंची गाठतो तो राजकारणातील सर्व खाचखळग्यांना पार करून आपल्या यशावर शिक्कामोर्तब करत असतो. राजकारण आणि समाजकारणात स्वतःला झोकून देऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या जीवावर जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीत ओळख निर्माण करतो. त्याच्या कर्तृत्वाची साहजिकच जनतेत चर्चा होते. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्ह्याचा अध्यक्ष आणि आता जिल्ह्याचे पक्ष समन्वयक असा प्रवास करणारे व्यक्तिमत्व म्हणून नितीन भुतडा यांनी राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. मुळात हल्ली ज्यांच्या जातीची लोकसंख्या अत्यल्प आहे त्याने राजकारण करणं तसं सोपं नाही. पण तीव्र इच्छाशक्ती व दुर्दम्य आशावादाच्या जीवावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नितीन भुतडा यांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. 7 मार्च 1973 रोजी जन्मलेल्या नितीन भुतडा यांना तसा कुटुंबातून कुठलाही राजकीय वारसा नाही. पुसद तालुक्यातील भोजला हे गाव त्यांचं आजोळ. या ठिकाणी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. कालांतरानं उमरखेड इथं पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पाय ठेवला. विद्यार्थ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतानाच त्यांच्यात लपलेले नेतृत्व गुण तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारकांनी हेरले. भविष्यात हा तरुण पक्षासाठी उपयोगी पडेल हे जाणून जिल्हा प्रचारकांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये काम करण्यास प्रेरित केलं. त्यातूनच भुतडा यांनी युवा मोर्चात प्रवेश केला. 1993 मध्ये ते उमरखेड तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस बनले. 1995 मध्ये उमरखेड विधानसभेची निवडणूक भाजपाने जिंकली. दरम्यान या निवडणुकीत युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून भुतडा यांनी आपल्या लोकसंग्राहक वृत्तीची चुणूक दाखवली. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014, 2019 ते 2024 या सर्व विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून भुतडा यांनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. विशेष म्हणजे उमरखेड मतदारसंघाच्या राजकारणात एक किंगमेकरची भूमिका त्यांनी निभावली आहे. अर्जनवीस म्हणून काम पाहणाऱ्या सामान्य कुटुंबातील नामदेव ससाने यांना उमेदवारी देण्यापासून त्यांना निवडून आणण्याच्या भूमिकेत भुतडा यांची कार्यप्रणाली अवघ्या जिल्ह्यातील राजकीय धोरणांनी बघितले. दरम्यानच्या काळात भाजपाने त्यांच्यातील लोकसंग्रहता पाहून यवतमाळ जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी सोपवलं. त्यांच्या कार्यकाळात भाजपाचा परफॉर्मन्स प्रत्येक निवडणुकीत अत्यंत उत्तम राहिला. मात्र अनेकदा त्यांच्या या कामगिरीचं अपेक्षित विश्लेषणही झालेलं नाही. विशेष म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार नामदेव ससाने यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाल्याचं चित्र उभं केलं गेलं. त्यामुळे ऐनवेळी ससानेंना माघार घेण्यास लावून पक्षातील एका प्रामाणिक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किसनराव वानखडेंना उमेदवारी मिळवून दिली. महाविकास आघाडीकडून एक तगडा उमेदवार असल्यानं सर्व मतदारसंघात यावेळी भाजपचा उमेदवार जिंकणार नाही अशी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती. त्यातच भाजपाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने मनसेच्या उमेदवारीवर उभे राहिले होते. मतांचं विभाजन होईल व त्याचा लाभ विरोधकांना होईल असा सूर होता. मात्र या सर्व चर्चा खोट्या ठरवीत भुतडा यांनी त्यांच्या अष्टपैलू गुणाच्या नियोजनातून वानखडे यांना निवडून आणलं. एकंदरीत अलीकडच्या काही महिन्यांपूर्वी उमरखेड मतदारसंघातील राजकारणाचं चित्रच भुतडा यांनी वेगळं करून सोडलं. काँग्रेसचे 2 माजी आमदार भाजपच्या गोटात सामील झाले. एकंदरीत माणसं जोडण्याची किमया निश्चितच नितीन भुतडा यांच्यामध्ये आहे. पक्षात या नवतरुण नेतृत्वानं आपल्या कार्यकर्तृत्वानं एक वेगळं स्थान सुद्धा निर्माण केलंय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्यांनी नेहमी पंडित दीनदयाल उपाध्यायांचा अंत्योदय विचार पुढे नेत सामाजिक सुधारणांचं काम सुरू ठेवलंय. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या राजकीय यशाचं मोठं गमक आहे. अशा या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमोल वडगेरे, पुसद. संकलन किरण मुक्काबार, उमरखेड.